नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व आदरणीय पालक. या ठिकाणी बघा, आजचा जो सॅटचा जो पेपर आहे, आपण मॅथची आन्सर की याच्या अगोदर आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे. त्यानंतर बघा, यामध्ये आजचा जो सॅटचा जो पेपर आहे त्यामध्ये आपण विशेषतःने जे 3 विषय आहेत, सामाजिक शास्त्र असेल, सायन्स असेल आणि गणित, यामध्ये आपण सामाजिक शास्त्राची आन्सर की सध्या अपलोड करत आहोत आणि बाकी मॅथची जी आन्सर की आहे ती आपण आपल्या चॅनलवर एक्सप्लेन सहित सेंड करणार आहोत आणि त्यासोबत सायन्ससुद्धा असे 3 पार्टमध्ये येणार आहे. तर त्याच्या अगोदर आपली जी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र याची जे 35 प्रश्न आहेत त्याची आन्सर की सध्या या व्हिडिओमध्ये पाहून घ्या. बघा मुलांनो, पहिला जो क्वेश्चन होता बघा, जे विद्यार्थी आपल्या क्लासला जॉईन आहेत त्यांना पेपर त्यांनी जर बघितलं तर बघा मुलांनो, आपल्या क्लासमध्ये जे पेपर जे प्रश्न झालेले आहेत त्याच टाईपचे प्रश्न हे जसेच्या तसे आपल्या मुख्य परीक्षेला आलेले आहेत. ज्या सराव प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आपल्या, त्यातलेच प्रश्न हे जसेच्या तसे आलेले आहेत. बघा, 36 नंबरपासून या ठिकाणी इतिहास सुरू होतोय. तर 36चा जो प्रश्न आहे याच्यामध्ये याचं जे उत्तर येते बघा, रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी यायला पाहिजेत. 1 मिनिट, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, 36चं उत्तर 3 यायला पाहिजे. रॉबर्ट क्लाइव्ह हे उत्तर यायला पाहिजे. 36चं 3. नेक्स्ट 37, सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी 1917 मध्ये पहिला यशस्वी लढा, हा जशाच तसा प्रश्न आलेला बघा. चंपारण्य या ठिकाणी 4 उत्तर यायला पाहिजे. त्रिमंत्री योजनेमध्ये नसलेले मंत्री कोण होते? यामध्ये जर पाहिलं तर 38 स्टीफन क्रिप्स नसलेले. ठीक आहे, तर 38 मध्ये या ठिकाणी स्टीफन क्रिप्स हे मंत्री नव्हते. 38चं 3 यायला पाहिजे. त्यानंतर 39 मध्ये पहा, भारतातील सर्वात मोठे संस्थान, हा प्रश्न जशाच्या तसा आलेला आहे. हैदराबाद हे सर्वात मोठे संस्थान आहे. बाकी मॅथ आपण एक्सप्लेन सहित पाहणार आहोत मुलांनो, त्यासोबतच मॅथ एक्सप्लेन सहित पाहणार, त्यासोबत सायन्ससुद्धा आपण एक्सप्लेन देणार आहोत. सध्या फक्त आन्सर की सांगणार आहे, बाकी एक्सप्लेनचे व्हिडिओ आपण अपलोड होणार आहेत. जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर मुलांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्यामुळे तुम्हाला विविध शालेय स्पर्धा परीक्षेची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी अपलोड होत राहील. 40 मध्ये पहा, देशाच्या विविध भागात स्थापने प्रति सरकारी संबंधी विसंगत म्हणजे या ठिकाणी गटात न बसणारी. तर मुलांना हे बघा, हे बाकीच्या जोड्या योग्य आहेत. उत्तर प्रदेश, महिमागड हे येत नाही बघा. थोरल्या बाजीरावने उत्तरेला सरदार नेमले होते. 41चं उत्तर या ठिकाणी बघा, 41चं उत्तर 1 यायला पाहिजेत. राणोजी शिंदे हे उत्तर यायला पाहिजेत, 1 नंबर. त्यानंतर 42 मध्ये बघा, बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, अशी जी धारणा होती. तर राजर्षी शाहू महाराज हे त्याचे योग्य उत्तर असेल मुलांना. बघा, बेटी बंदी या संबंधात कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांचं खूप मोठं मुलाचं योगदान आहे. त्यानंतर बघा, श्री बसवेश्वरांनी खालीपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला आहे? तर कर्नाटक आपण जर बघतोय तर कर्नाटक हे त्याचं उत्तर असायला पाहिजे, 43चं. त्यानंतर 44 मध्ये ओडिसामध्ये इंग्रजाविरुद्ध आपण पाहिलं की बक्षी जगन्नाथ विद्या हे या ठिकाणी 44चं 1 यायला पाहिजे. 45 मध्ये जर उत्तर पाहिलं तर 45चं उत्तर 3 यायला पाहिजे, जशाच्या तसा. हे पण सुद्धा प्रश्न सोपाच आहे. बघा, 46 मध्ये काय केलं त्यांनी, 46 मध्ये काय केलं बघा, की घटनाक्रम. बघा, घटनाक्रमामध्ये की हा प्रश्न बघा, थोडासा घटनात्मक प्रश्न. जर ज्या विद्यार्थ्यांचा इतिहास विषयाचा चांगला अभ्यास आहे, त्यांनी वाचन व्यवस्थित केलं असेल आणि घटना त्यांनी योग्य घटनाक्रम समजून जर घेतल्या तर हा प्रश्न सोपा आहे. यामध्ये किंवा पर्यावरून सुद्धा हा प्रश्न सोडवता येतो. 46 मध्ये उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे त्याचं, 46 मध्ये. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हा पहिला, तर हा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. एप्रिल 1927 मध्ये जशाच्या तसा प्रश्न आलेला आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिचरित्रामध्ये या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्ही या ठिकाणी व्यक्तिचरित्र संबंधित व्हिडिओ अपलोड केले होते. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं, तुम्ही बघा आपल्या चॅनलला जाऊन. तर त्यावेळेस मी सुद्धा तुम्हाला म्हणलं होतं की बहिष्कृत भारत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांनी कोणकोणते वर्तमानपत्र आणि पाक्षिक आणि कोणते नियतकालिक त्यांनी प्रसिद्ध त्या काळामध्ये त्या ठिकाणी लिहिलेत, हे महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवर याच्या अगोदर अपलोड केला होता. तर बघा, हा प्रश्न त्या ठिकाणी जशाच्या तसा आलेला आहे, 47चं 2. त्यानंतर 48 मध्ये पहा, 48 मध्ये उत्तर यायला पाहिजेत आपलं
48 मध्ये 1 यायला पाहिजे उत्तर, अरविंद घोष. अरविंद घोष. JVP समितीमध्ये कोणाचा समावेश? बघा JVP जर लक्षात घेतलं म्हणून जे म्हणजे जयंत पाटील, व्ही म्हणजे या ठिकाणी वसंतराव नाईक, अशा पद्धतीचा जर विचार केला व्ही आणि म्हणजे याचं उत्तर आहे बघा पट्टा भीती सीतारामय्या, म्हणजे या ठिकाणी 49चं उत्तर हे 3 यायला पाहिजेत. त्यासोबत 50 मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार हा अकबर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बघा अकबर उत्तर येईल 50चं. त्या नंबर 51 नंबरचा जो प्रश्न आहे बघा 51 मध्ये काय होते मुलांना बघा, भारतात आता एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर याचं उत्तर थोडंसं आता काय होईल माहिती आहे का, पण सध्या तरी तुम्ही 25 हे गृहीत धरा, म्हणजे 51चं उत्तर 3 यायला पाहिजे. 25 ठीक आहे, 51चं 3. त्यासोबत 52 मध्ये बघा नोकरशाहीच्या बाबतीत विसंगत पद किंवा विसंगत काम आपल्याला ओळखायचं, पद नाही ते काम आहे. तर 52 मध्ये 3 नंबर म्हणजे निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवाराला मदत करणे, निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे हे काम नाही आहे, लक्षात घ्या. नोकरशाहीमध्ये या ठिकाणी मदत करणे म्हणजे हे विसंगत आहे. चला 53 मध्ये भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच असे अपवाद आहे फक्त कोणतं राज्य आहे बघा 53 मध्ये पर्याय क्रमांक 2 ठीक आहे, जम्मू काश्मीरमध्ये बघा जे विद्यार्थी आपल्या क्लासला जॉईन आहेत त्या विद्यार्थ्यांना जम्मू काश्मीर 370 कलम काय आहे या संबंधित आपण विशेष या ठिकाणी आपण माहिती सांगितली होती. 370 कलम काय, जम्मू काश्मीर कशा संबंधित अपवादात्मक वेगळं झालेलं आहे याच्या संदर्भात आपण बऱ्याच वेळेस क्लासमध्ये बोललो सुद्धा होतो. या ठिकाणी बघा नागरिकशास्त्र 54 नंबरचा जो प्रश्न आहे 54 नंबरचा प्रश्न याचं उत्तर येते 4 नंबर बघा 54चं 4. संविधानाचे शिक्षण हे कोणत्या सूचीमध्ये? समवर्ती सूचीमध्ये येते. 55चं 3 यायला पाहिजेत. त्यानंतर 56 मध्ये यायला पाहिजेत मग मुलांनो, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते कारण चंद्राच्या परिभ्रमण आणि परिणगताचा कालावधी सारखाच असतो, म्हणजे 56चं 1 यायला पाहिजेत मुलांनो. बघा 56चं उत्तर 1. त्यासोबत 57 नंबरचा प्रश्न पहा, लोकसंख्या वाढ आणि घट पुढीलपैकी कोणत्या घटकांशी निगडीत नसते? आता बघा निगडीत नसते म्हणते, जर एक लक्षात घ्या मुलांनो, लोकसंख्या वाढ आणि घट या संबंधित आपण पॉईंटमध्ये विशेष या ठिकाणी माहिती सांगितली होती की जन्मदर, स्थलांतर आणि मृत्यूदर हे त्या घटनेशी निगडीत आहे, भांडवल नाही. बघा लक्षात घ्या, भांडवलाचा इथं काही संबंध येत नाही. त्यानंतर बघा हा जो प्रश्न आहे तर विषुववृत्ताचा कोणत्या अक्षराने दाखवलेले आहे याचं उत्तर तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो. सध्या 1 नंबर या ठिकाणी उत्तर यायला पाहिजेत. 58 नंबरचा जो प्रश्न आहे तो 1 आणि 59 नंबरमध्ये हा सुद्धा या ठिकाणी दुपारचे 4 या ठिकाणी बघा रेखावर्त आणि अक्षवर्त यासंबंधी जे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला जर या ठिकाणी व्यवस्थित जर पाहिला तर उत्तर तुम्हाला नक्कीच येईल. 60 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी मुलांनो 60 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर यायला पाहिजे 4 नंबर दमट हवामान हे यायला पाहिजे. आणि बघा फिर IMP क्वेश्चन्स या ठिकाणी बघा मुलांनो, आपण ढग आणि ढगाच्या प्रकारामध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी आपल्या क्लासेसला जॉईन आहेत वेळोवेळी आपले चॅनल बघत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी मी IMP क्वेश्चन्स म्हणलो की ढग आणि ढगाचे प्रश्न 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस बोललेलो आहे की हे पाठ करावंच लागते, त्याचे वैशिष्ट्ये त्याची उंची वगैरे आणि वैशिष्ट्यावर यावर्षी प्रश्न आलेलाच आहे आणि हमखास प्रश्न असतो. तर वेळोवेळी आपण बोलून सुद्धा दाखवले मुलांना की जशात तसे प्रश्न या ठिकाणी बघा. आणि 61 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. 61 नंबरचा प्रश्न पर्याय क्रमांक 3. 62 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर यायला पाहिजे. बघा हा सुद्धा प्रश्न जशाच्या तसा आलेला आहे. चेन्नई हे उत्तर त्याचं उत्तर आहे आणि चेन्नई हे मध्यवर्ती भारताच्या सर्वेक्षणासाठी वापरलं, म्हणजे चेन्नईवरून समुद्र सपाटीची सरासरी उंची ही 0 मानली जाते. लक्षात घ्या. 63 उत्तर जे आहे 63 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 घ्या मुलांनो. 63 नंबरचा बघा. त्यानंतर वनस्पती त्यांचे प्राणी जीवन या ठिकाणी 64 नंबरचा जो प्रश्न आहे यामध्ये 64 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 गवताळपदे टेप्स हा उत्तर यायला पाहिजेत. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याची जी प्रक्रिया असते त्याला सांद्रीभवन म्हणजे 65चं उत्तर यायला पाहिजे 2 मुलांनो सांद्रीभवन. आणि 66 नंबरचं जे आहे याच्यामध्ये टक्केवारी दिलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन या चॅप्टरमधला हा प्रश्न आहे मुलांनो. याचं उत्तर 66 मध्ये पडिक्षेत्र हे थोडंसं चुकीचं देण्यात आलेलं आहे. खालीलपैकी कोणता उष्ण बघा एक लक्षात घ्या मुलं, उष्ण प्रवाह, शीत प्रवाह आणि कोणत्या महासागरामध्ये कुठं तयार होतात हा एक IMP प्रश्न या ठिकाणी आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे. त्याचा ज्या विद्यार्थ्यांनी हे शीतप्रवाह उष्ण प्रवाह पाठ करून ठेवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना नक्कीच याचा उपयोग झालेला आहे मुलांनो.
67 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं जे उत्तर येते ते सोमाली प्रवाह हे यायला पाहिजेत. त्यानंतर 68 नंबरचा औद्योगिकरणाची चुकीचं विधान आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचं उत्तर यायला पाहिजेत जनतेचे राहणीमान खालावते हे म्हणणं चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 69 नंबरचा जो प्रश्न आहे मुलांनो बघा, 69 नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला मिळायला पाहिजेत मुलांनो. 69 मध्ये जर पाहिलं तर सागर जलाची स्थिती समांतर हालचाल ही या ठिकाणी पृथ्वीच्या परिवलनाच्या स्वरूपात येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि 70 मध्ये मुलांनो बघा 70 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजेत. म्हणजे जर आपण एक लक्षात घ्या, या लोकसंख्येला जर या संख्येने भागलं त्याचं उत्तर पॉईंटमध्ये 121 पॉईंट, म्हणजे जवळची एक ठिकाणी 122 हे उत्तर त्याचं उत्तर ग्रह झाले होते. तर मुलांनो एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्या चॅनलवर सर्व शालेय स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आपण माहिती, व्हिडिओ आणि ऑनलाईन स्वरूपात क्लाससुद्धा घेत असतो. आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. या व्हिडिओमध्ये फक्त आपण सामाजिक शास्त्राचं उत्तर पाहिलेले आणि जे पुढे जे 71 पासूनचे गणित आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन सहित गणित मिळणार आहे. सर्व एक्सप्लेन तुम्हाला मिळणार आहेत. नक्कीच या ठिकाणी पुढील पार्ट 2 मॅथ्सचा आणि सायन्ससुद्धा पार्ट 1 या ठिकाणी येणार आहे. असे अजून दोन व्हिडिओ अपलोड होतील, आपला एक मॅथ्सचा आणि एक सायन्सचा, ठिकाणी बघून घ्या. ठीक आहे, चला. आणि आपण जे उत्तरं देतो हे सर्व संभाव्य उत्तरे आहेत. जर काही या उत्तरामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये मेसेज करू शकता मुलांना.